कसे आहात मग सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर भावना शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐका आणि तुम्ही ऐकतात मला माहिती आहे, तुम्हाला आवडतात माझे साधे व्हिडिओ, तरी शेवटपर्यंत ऐका हा व्हिडिओ. आज मला म्हणतात की ही सोशल मीडियावरती तिला कोणाचा धाक नाही आणि हिला मान मर्यादा असं काही राहिलं नाही. आज मला बोलते तर बाहेरचे नाही बाहेरचे नाही कोणी बोलणार, हिला धाक नाही. अरे मला धाक नाही म्हणणारे तुम्ही कोण आहेत? मी तुम्हाला मोजत पण नाही, हिला वळण नाही म्हणते. खरंच वळण नाही. मला कोण होतं वळण लावायला? ना आई ना बाप ना भाऊ ना बहीण कोण होतं मला वळण लावायला? खरंच मला वळण नाही. तुमच्या मनाने बिना वळणातले असं समजून जा. तुम्ही मला वळण लावायला जाता. तुम्ही मला वळणाच्या गोष्टी तुम्ही नका शिकवू. मला बारीक नाही आहे, मी सगळ्या गोष्टी माहिती येतात मला तुम्ही वळणाच्या गोष्टी सांगता की हिला वळण नाही म्हणून मला शिकवता हे तुम्ही. इतक्या वर्ष कुठं गेलतात मला धाक लावायचं? आज मला धाक लावता तुम्ही, आज सांगता सोशल मीडियावरती हिला वळण नाही. इतक्या वर्ष कुठं गेले होते? झोपले होते इतक्या वर्ष तुम्ही? तेव्हा नाही समजलं तुम्हाला की आपली कोणीतरी आहे आणि ती वळणातून बाजूला चालली, आपण तिला वळण लावा का? माझ्या वेळ बेकार होती, टाईम इतके बेकार टाईम होता माझ्यावर. एक दिवस माझ्या घरात अन्न शिजत नसायचं. नवरा दवाखान्यात, मुलं उपाशी बसायचे, मी नुसती फिरतीवर, दवाखाना काम. त्या टायमाला झोपले होते का तुम्ही सगळे? तेव्हा नाही तुमचे डोळं उघडले, तेव्हा नाही धाक लावायला गेले, की तेव्हा नाही आले एक हक्काने की काय चाललं आहे तुझं, काय करते तू, कसं काय एवढं हँडल करते. रात्रंदिवस झोप नसायची, पोटाला अन्न नसायचं, झोप नसायची, टेन्शन, मुलं उपाशी, काम कमी, कामाचा पगार जास्त येत नसायचा. तेव्हा कुठे गेले होते? मला जास्त बोलायला लावू नका, जास्त नका बोलायला मला. मी जर बोलायला लागले ना लय दुःख लागन जीवाला, तरी शिवी देऊन बोलत नाही. आणि मला धाक नसणारे हे बोलणारे तुम्ही कोण? मी तुमचा अधिकार लावून घेत आणि मी तुम्हाला मोजत नाही. कसं असतं, आपण जर समोरच्याला बघितलं आहे की त्याच्यासाठी केलं आहे, की त्याला जीवापाड प्रेम दिलं आहे, पडत्या काळात त्या व्यक्तीसाठी आपण उभा राहिलो तर धाक लावायला जा. असा बिनकामाने धाक लावू नका तुम्ही. आमची आहे म्हणून मी आता कोणाचीच नाही आहे.